सुदैवाने आजचा जे आपला ऑरेंज अलर्ट आहे तो ऑरेंज अलर्टमध्येच स्टँड आहे. तो सर्वात आधी आपला एक चांगली गोष्ट आहे. म्हणून पावसाची इंटेन्सिटी जे परवा रात्री होती ते काल रात्री वगैरे नव्हती आणि आज दिवसामध्ये पण नाही. म्हणून आता बऱ्यापैकी जे पाणी आपलं शिरलं होतं काही आपली वस्त्यांमध्ये तो आता ओसरलं आहे, पाणी कमी झालं आहे. बऱ्यापैकी जे आपले शेल्टरमध्ये लोक होते ते पण त्यांचे घरी गेलेले आहे. आमचा जे महानगरपालिका म्हणून जे आज प्रामुख्याने जे आमचा फोकस आहे ते ज्या भागामध्ये आपलं पाणी शिरलं होतं, ज्याच्या घरामध्ये पाणी गेलं होतं त्या संपूर्ण गल्ली वगैरे संपूर्ण परिसर त्याला स्वच्छ करणे. त्याला आता पुढे आम्हाला 2-3 दिवस त्याच्यामध्ये जाणार आहे, पण आमची आजपासून कारवाई सुरुवात झालेली आहे. आपला हेल्थ डिपार्टमेंट, ड्रेनेज डिपार्टमेंट, गार्डन डिपार्टमेंट या सर्वांचे मार्फत आपण झोन्सचे, झोनल ऑफिसर्सचे याच्यामध्ये आपण तो कार्य करतो आहे. त्याच्यामध्ये काही ठिकाणी बरेच ठिकाणी आपल्याला वॉटर जे आपला जेटिंग मशीन असतात ते पण आपल्याला वापरावे लागणार आहे. रोडचे क्लिनिंगची मशीनसुद्धा त्याच्यामध्ये वापरावे लागणार आहे आणि आपल्या लोकांच्या मार्फतसुद्धा आपण करतो आहे. त्याच्यासोबतच आरोग्याची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. लोकांना आपण रिक्वेस्ट केली आहे, आपल्या सर्वांच्या मार्फतसुद्धा मी आवाहन करतो. विशेषतः जे एरियाज ज्याच्यामध्ये लो लाईंग एरियाज होता, ज्याच्यामध्ये पाणी वगैरे शिरलं होतं त्या ठिकाणी लोकांनी जे आपलं पिण्याचं पाणी आहे काही आपला किमान 1 आठवड्यात आणि तो उकडून प्यावा, जेणेकरून वॉटर बॉर्न डिझिजेसचा थोडाफार सुद्धा जर काही त्याच्यामध्ये हे असेल सस्पेशन तर तो राहणार नाही. आम्ही पण आमच्या मार्फत वॉटर सप्लाय डिपार्टमेंटच्या मार्फत ती आपण खबरदारी घेतो आहे. मेडिकल विभागाच्या मार्फत त्या ठिकाणी आपण आरोग्य आणि मेडिकलच्या मार्फत इन्सेक्टिसाईडचं स्प्रेइंग आहे, डेंग्यू किंवा असा प्रकार त्या ठिकाणी होऊ नये त्याची पण आपण काळजी घेतो आहे. त्याच्यासोबतच मेडिकल डिपार्टमेंटच्या मार्फत या सर्व आपली जी वस्ती आहे त्याच्यामध्ये आपण हेल्थ कॅम्पची सुद्धा आजपासून सुरुवात केली आहे आणि तो हेल्थ कॅम्पसुद्धा आपण पुढचे 3 ते 4 दिवस त्याला कंटिन्यूअस ठेवणार आहोत, जेणेकरून पुढचे येणाऱ्या काही त्याच्यामध्ये वॉटरबॉर्न डिझीज असतील किंवा इतर डिझीज असतील ते काही त्या ठिकाणी राहणार नाही. वेळेत अलर्ट दिला गेला काही नाही असा मला त्याच्यामध्ये वाटत नाही आहे. जे आपला अलर्टचा आमचा सिस्टम असतो तो रेड अलर्टचा सिस्टम ऑलरेडी परवाच्या दिवशी ऑलरेडी रेड अलर्टचा जाहीर करण्यात आला होता वेगवेगळ्या माध्यमातून, वेगवेगळे आमचे प्रसार माध्यमातून. जेव्हा एक अलर्टचा मुद्दा असतो तो आपला डॅमचा विसर्गचा मुद्दा होतो. आता डॅमचा जे विसर्ग आहे तो काल संध्याकाळीपासून सुरुवात झाला आहे, पण त्याच्या आधी जे खूप मोठ्या प्रमाणात घाट एरियामध्ये आणि कॅचमेंट एरियामध्ये जे काही आपला पाऊस पडला आहे त्याच्यामुळे नद्याची पातळी काल जवळपास संध्याकाळीपर्यंत फक्त त्या कॅचमेंट एरियाचा रन ऑफमुळे वाढलेला आहे. त्याच्यामध्ये आपला डॅमचा त्याच्यामध्ये काही वाटा नव्हता. डॅमचा जे वाटा आहे ते काल संध्याकाळी किंवा त्याच्यानंतर सुरुवात झालेली आहे आणि त्या डॅमच्या वाट्याच्या संदर्भातला खूप सर्व प्रसार माध्यमातून आपण लोकांना इन्फॉर्मेशन पण दिलेलं आहे. जे लो लाईंग एरियाजमध्ये आपण काल सकाळपासून मायकिंग करत आलो आहे. लोकांच्या सहकार्याने त्यांना आपण बाहेर पण काढण्यात आलेलं आहे. पण बरेच ठिकाणी असं असतो की लोक एकायची मनस्थितीमध्ये नसतात. ते म्हणतात आम्ही फर्स्ट फ्लोअरला आहे, सेकंड फ्लोअरला आहे म्हणून आम्ही तिथेच आहोत आणि लोकांना त्यांचे काही व्हॅल्युएबल आयटम्स वगैरे घराच्या प्रॉपर्टीचे सुद्धा काळजी राहतो. म्हणून बरेच ठिकाणी आम्हाला लोकांना कन्व्हिन्स करावा लागला. अक्षरशः काही ठिकाणी त्यांना ऑलमोस्ट आम्हाला म्हणजे त्यांना म्हणजे असा एक कोर्स करून आम्हाला त्यांना बाहेर काढावं लागलं. पण त्याच्यामध्ये डॅमच्या संदर्भातला जे विसर्ग असतो त्याचा एक मोठा आपला अलर्ट असतो. अदरवाईज इट्स अ जनरलाइज रेड अलर्ट ज्याच्यामुळे आपला पावसाचा रेड अलर्ट असतो. भरावाच्या संदर्भातला महानगरपालिकेच्या मार्फत कारवाई मागे पण करण्यात आलेली आहे, पण इट्स अ कंटिन्युअस इश्यू. मोठा आपल्याकडे बँक्स आहे, मुळाचा पवनाचे दोन्ही बँक आहे आणि आपल्याकडे इंद्रायणीचा एक बँक आहे. जवळपास काही नाही म्हटलं तर ऑलमोस्ट अबाउट 70 to 80 किलोमीटर्स आहे. त्याच्यामध्ये यंत्रणा जरी काम करत असेल त्याच्यामध्ये नागरिकांचा पण खूप एक मोठा रोल आहे. नागरिकांच्या मार्फत जेव्हा केव्हा आपल्याला फीडबॅक येतो त्याच्यामध्ये आपण कारवाई करतो. यावर्षीच आपण पहिल्यांदा नदीपात्रामध्ये भराव केला म्हणून FIR सुद्धा दर्ज केलेली आणि तो आपला पहिल्यांदाच महानगरपालिकाने अशी FIR नदीपात्राच्या भरावसाठीची केलेली आहे. त्याच्या पुढे सुद्धा आपण ही कारवाई सुरू ठेवणार आहोत. याचे पुढे डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्टमध्ये सुद्धा जे प्रोव्हिजन्स आहेत त्यांना वापरून सुद्धा आपण त्याच्यामध्ये कारवाई करणं अपेक्षित पण आहे आणि आपण कारवाई करणार पण आहोत. आपल्या सर्वांच्या मार्फत माझं नागरिकांना एक आव्हान 100% राहणार. हे जे आपला अर्बन फ्लडिंगचा मुद्दा असतो तो नुसता नदीचे भरावमुळे नसतो, नाल्याच्या भरावमुळे किंवा नाल्यामध्ये एन्क्रोचमेंटमुळे सुद्धा राहतो. तर त्याच्यामध्ये सुद्धा महानगरपालिकेचा रोल पण जेवढा इम्पॉर्टंट आहे तेवढाच रोल नागरिकांचा सुद्धा जागरूक राहण्याचा आणि नागरिकांच्या मार्फत सुद्धा एन्क्रोचमेंट ना करण्याचा मुद्दा त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. पण तो एक थोडा मीडियम टर्म लॉंग टर्मची आपली एक संकल्पना आहे जे 100% आपल्याला या शहरामध्ये राबवावी लागणार.